यवतमाळ जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य आढावा बैठक आज यवतमाळ येथील सेलिब्रेशन हॉल, मेडिकल चौक येथे दिनांक 17 जून मंगळवार रोजी उत्साहात पार पडली। या बैठकीला जिल्हाभरातून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। संपूर्ण हॉल कार्यकर्त्यांनी गजबजलेला होता, ज्यातून पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा प्रत्यय आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे होते। प्रमुख पाहुणे म्हणून आर्णी, वणी, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मनीष पाटील, अॅडव्होकेट जयसिंग चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक, तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश भिसनकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे, सोशल मीडिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके, तसेच उत्तमराव खंदारे, संतोष बोरले, सिकंदर शाह, कौस्तुभ शिर्के, निरीक्षक अरुण राऊत, प्रदीप वादाफळे, अॅडव्होकेट सीमा तेलंगे, गटनेत्या स्वाती एंडे, अरीज बेग, समीना शेख, वैशाली सवाई, उषा दिवटे, विद्या परचाके, विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विक्की राऊत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। या बैठकीत बोलताना खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की पक्षाच्या संघर्षाच्या काळात निष्ठ राखणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहील आणि त्यांच्यावर विश्वास ठेवेल। आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी प्रास्ताविक भाषणात स्पष्टपणे सांगितले की पक्षाशी एकनिष्ठ नसलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला पक्षात स्थान मिळणार नाही। शिस्त आणि निष्ठा हे काँग्रेसचे मूलभूत मूल्य आहेत। शिवाजीराव मोघे आणि वसंतराव पुरके यांनी देखील संघटनात्मक बांधिलकी आणि गाव पातळीवरील सक्रियतेचे महत्त्व अधोरेखित केले। त्यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाचा पाया तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आहे। आगामी निवडणुका विचार, चळवळ आणि संघटनेच्या ताकदीने लढायच्या आहेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख यांनी केले, तर आभार रमेश भिसनकर यांनी मानले। या बैठकीने जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक तयारीला बळ दिले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याने आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाल्याचं चित्र स्पष्ट झाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.